गडिंग्लज तालुक्यातील हनीमनाळ इथल्या स्वयंभू हनुमानाची यात्रा यंदाही उत्साहात पार पडली। पालखी भेट आणि नारळ उडवण्याचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती। देवस्थान समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यावर्षी ड्रोनद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। साखर आणि मिठाई वाटपाने यात्रेची सांगता झाली। गावातील प्रथेनुसार यात्रेचं स्वरूप वेगवेगळं असतं। गडिंग्लज तालुक्यातील हनीमनाळ हे गाव धार्मिक परंपरा जोपासणारं गाव म्हणून ओळखलं जातं। या गावात हनुमानाचं पुरातन मंदिर असून तिथं स्वयंभू मूर्ती आहे। दरवर्षी महाशिवरात्रीनंतर 6 दिवसांनी यात्रा भरते। पहिल्या दिवशी दंडवत आणि नैवेद्याचा कार्यक्रम असतो, तर दुसऱ्या दिवशी अभिषेक आणि हनुमानाची विड्यांच्या पानांची आकर्षक पूजा बांधण्यात येते। ही यात्रा पाहण्यासाठी आणि देवदर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी होते। रविवारी दिवसभर दंडवत घालण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी झाली होती। सोमवारी सायंकाळी सासन काठी आणि वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला। या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती। हनुमान आणि रेणुका या देवांच्या पालख्या एकमेकांना भेटतात आणि पुन्हा मंदिरात येतात। हा नेत्रदीपक सोहळा भाविकांच्या गर्दीत पार पडला। यावर्षी प्रथमच ड्रोनद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, त्यामुळे भाविकांच्या दृष्टीने हा सोहळा लक्षवेधी ठरला। पालखी भेटीनंतर नारळ उडवण्याचा चित्तथरारक कार्यक्रम पार पडला। नवस पूर्ण झालेल्या भाविकांकडून नारळ अर्पण केले जातात, पण हे नारळ देवाला अर्पण न करता थेट आकाशात उडवले जातात। सोमवारी उत्साही वातावरणात नारळ उडवण्याचा कार्यक्रम पार पडला। या निमित्तानं परजिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासोबतच नातेवाईकांकडे पुरणपोळी प्रसादाचा आस्वाद घेतला। दुसऱ्या दिवशी सकाळी बेण बत्ताशा आणि साखर पेढे वाटून यात्रेची सांगता झाली।